ही माती कशी आहे? अरे छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर काय झालं असतं? छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले तुळजापूर. छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले तुळापूर. छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले नारायणपूर. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर नसते दिसले कोल्हापूर. आणि छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले पंढरपूर. अरे काशी की कला हो जाती, मथुरा में मस्जिद बनती. अगर छत्रपति शिवाजी महाराज ना होते तो सबकी सुन्नत हो जाती. छत्रपति शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. भारत माता की जय. मला एकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही झी टॉकीज वर टीव्ही वरती फक्त मराठीवर टीव्ही वरती छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताय, युट्यूबला देखील बोलताय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का? तिला दिलेलं मी उत्तर ऐका. छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज मंदिरामध्ये देव हे मात्र विसरू नका. नाही तर महाराज ते अफजल खानाने पंढरपूरमध्ये येऊन मूर्तीची विटंबना केली असते. आलाच होता तो पंढरपूरमध्ये. पण छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते ना दादा हो, तुम्हाला हे पंढरपूर सुद्धा पाहायला मिळालं नसतं. आज कीर्तन झाली नसते. ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे नव्हते बाबा. 18 पगड जाती एकत्र केले होते त्याने. मराठा समाजाचे माणसं होते, धनगर समाजाचे माणसं होते, हरिजनाचे माणसं होते, मुसलमान समाजाचे माणसं होते, चांभार समाजाचे माणसं होते, सुतार समाजाचे माणसं होते. 18 पगड जाती एकत्र केल्या माझ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलंय. अरे प्रत्येक जातीचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. मुसलमान समाजाचे 13 सरदार छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. मुसलमानाचा काजी होता, ब्राह्मणाचा बाजी होता, नाव्याचा जिवाजी होता, मराठ्याचा तानाजी होता, रामोशाचा येसाजी होता, हरिजनाचा बहिरजी होता, वडार समाजाचा हिरोजी इंदलकर होता. अरे 18 पगड जाती एकत्र केल्या माझ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. म्हणून एक स्वाभिमानाने अभिमानाने एक वाक्य वागेल, मावळ्यांच्या तलवारी पुढे नखरा चलत नव्हता 7.5चा. मावळे विचार करत नव्हते दिवस आणि रात्रीचा, कारण त्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीचा अभिमान आणि स्वाभिमान असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते. अरे मातीत मेला, मातीत मेला, मातीत मरणारे हजारो असतात, पण या माती करता मरणारे आणि जगणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन होतं. राजांच्या एका मावळ्यांचा हात तुटला. राजे त्याला भेटण्याकरता गेले आणि तो मावळा ढसा ढसा रडू लागला. साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं हा मावळा हात तुटला म्हणून रडतो की काय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, मी आज तुझ्या घरी आलोय आणि तू आज रडतोय, हात तुटला म्हणून रडतो की काय. नाही राजा, मी माझा हात तुटला म्हणून रडत नाही राज. या स्वराज्याचा वाली आज माझ्या घरी आला आणि मी त्यांना मुजरा करू शकत नाही म्हणून रडतोय राजा मी. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा हो, अवतार असा करा की तो अवतार तुमचा जन्म एक तर देशाच्या कामी आला पाहिजे, धर्माच्या कामी आला पाहिजे आणि देवाच्या कामी आला पाहिजे. अभंगाचं द्वितीय चरण. अवतार तुम्हा राया कारण हो, अवतार तुम्हा राया कारण हो, अवतार तुम्हा राया कारण हो, अवतार तुम्हा
कुमार खुमार टाळी वाजवा भजन करा सर्वांनी टाळी वाजवा